सो हे गाईज जय महाराष्ट्र अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मध्ये जाळी पाहू शकता. इथं आपलं सगळं ओपन स्पेस होतं. जेव्हा मी मागचा व्हिडिओ केला होता आता त्याला 1.5 हप्ता होत आलेला आहे. म्हणजेच या 1.5 हप्त्यामध्ये आपण बरंच काही केलं तर ते दाखवतो. सगळ्यात पहिले आपण जी ही दावणी होती याच्यावरती हे अँगल बसवलेलं आहे. हे अँगल बसवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की जेव्हा आपली गाय याच्यात खात होती दावणीत तर याच्यावरती साखळी घासत होती, दावण फुटायला लागली होती. त्याच्यामुळे आपण हा अँगल बसून घेतला जेणेकरून ही साखळी याच्यावरून येते आणि दावण फुटण्याचा आता चान्सेस कमी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण मध्ये एक पार्टिशन म्हणून एक जाळी लावलेली आहे. 2 अँगल उभे केले आणि मध्ये पार्टिशन, म्हणजे भविष्यात आपली गाय पावसाळ्यात इथं राहू शकते. तर एका गायपुरती आपण जागा इथं केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सध्या आपली गाय पलीकडे राहते बाहेर. तर इथं आपण आपले सगळे पिल्लं इथं राहतात ओपन स्पेसमध्ये. इकडं आपल्या सगळ्या शेळ्या राहत्या. तर इकडं शेळ्या आणि इकडं पिल्ले. तर हे असं पार्टिशन आपण थोडक्यात केलेलं आहे. आणि हे जे अँगल आहे हे सगळं इथून तिथून पूर्ण दावणीला मारून घेतलेलं आहे. अजून काही कामं बाकी आहे आपले. तर आपल्या शेळ्या सगळ्या खाऊन पिऊन बाहेर खाऊन पिऊन आतमध्ये आलेल्या आहे. तर सगळ्या शेळ्या आतमध्ये येऊन बसलेल्या आहे आणि मस्त उन्हाच्या आतमध्ये येऊन बसलेले. फक्त आपली होंडा शेळीच बाहेर खाती आहे, कारण या शेळ्या सगळ्या खायला गेल्या की तिला काही खाऊ देत नाही. पण आपण तिला सवय लावण्यासाठी यांच्यातच सोडतो आहे, पण तिचं व्यवस्थित पोट भरतं. सगळ्या शेळ्या सावलीमध्ये बसलेल्या आहे आणि बाकी इकडं दाखवतो मी. आपण बनवलेले आहे यांच्यासाठी दावण्या. तर ह्या दावण्या आपण मागच्या हप्त्यात बनवून घेतलेल्या आहे 3 ड्रामाच्या. या 2 वेगवेगळ्या केलेल्या आहे आणि त्या 2 एका ड्रामाच्या अखंड करून ठेवलेल्या आहे. बाकी ह्या दावण्या केल्यापासून आहे ना यांची कुट्टी वगैरे यांचं जे खाणं आहे ते एकदम म्हणजे खराब होतच नाही आहे. सगळ्या खरडून खाऊन घेत्या. तर आपल्या शेळ्या आहे एक 12 ते 13 आणि दावण्या करून ठेवलेल्या आपण. म्हणजे किती शेळ्या खाऊ शकत्या हे मी सांगतो. तर एका ड्रामात अर्धा ड्राम समजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे अर्ध्या ड्रामामध्ये 10 शेळ्या वन टाईममध्ये खाऊ शकत्या. तर हा अर्ध्या म्हणजे 10 10 20 30 40 50 60 इतक्या, म्हणजे 50+ शेळ्या आपल्या शेळ्यांसाठी आपल्या दावण्यात झालेल्या आहे. तर विचार करू शकता काहीतरी मोठं लवकरच होणार आहे, कारण आपल्या शेळ्या आहे 12 आणि दावण्या केलेल्या आहे आपण 50+ शेळ्यांसाठी. म्हणजे काहीतरी आहे, लवकरच काहीतरी मोठं येणार आहे. तर धावण्याच्या हिशोबाने म्हटले दावण्या आपण याच्यासाठी केलेले आहे की काहीतरी लवकरच मोठं होणार आहे, काहीतरी लवकरच येणार आहे आपल्या गोठ्यावरती आपल्या फार्मवरती.